नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. विस्फोटक कोरोना रुग्ण वाढ, जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद. सहकार्यासाठी राजेश टोपेंनी जोडले केंद्र सरकारला हात. आणि खेळ कोणाला दैवाचा कळला, सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. आता पाहूया सविस्तर बातम्या. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणावर शिवसेनेनं जोरदार टीका केली आहे. देशात कोरोनाचं मोठं संकट आहे, अनेक लोक जीव गमावत आहे, हे पंतप्रधानांनी मान्य केलंय. पण या संकटातून बाहेर पडण्याचा उपाय काय? कोरोनानं आणखी बळी जाणार नाहीत म्हणून ते स्वतः व केंद्र सरकार काय करतंय सांगितलं नाही. तुमचं तुम्ही बघा, काळजी घ्या, हे त्यांच्या भाषणाचं सार आहे, असा टोला शिवसेनेनं हाणला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरातच कोरोनाची स्थिती अधिक बिकट होत चालली आहे. रोजच्या रोज लाखांच्या संख्येनं रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात रोजचा आकडा अर्ध्या लाखांपेक्षा जास्त आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केलं होतं. कोरोनाचं संकट मोठं आहे, पण लॉकडाऊन टाळा, असा सल्ला त्यांनी राज्य सरकारना दिला होता. मोदींच्या या भाषणावर आणि सल्ल्यावर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून अनेक प्रश्न उपस्थित करत टीकास्त्र सोडलं आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. निसर्ग किंवा परमेश्वरी शक्ती कधी काय करेल सांगता येत नाही. केवळ 2 दिवसांच्या अंतरानं अवघ्या महाराष्ट्रानं हा जिंदगी आणि मौतचा खेळ पाहिला. एकीकडे एका वेगाने समोर येणाऱ्या मृत्यूला एका धाडसी युवकानं दूर सारलं होतं, तर दुसरीकडे प्राणवायूच न मिळाल्यानं तब्बल 24 जणांवर हॉस्पिटलमध्येच मृत्यूनं घाला घातला होता. नेमकं काय झालं होतं पाहूयात. बुधवारचा तो काळाकुट्ट दिवस नाशिककरांबरोबरच अवघ्या महाराष्ट्राला वेदनादायी ठरला. नाशिक महापालिकेच्या डॉक्टर झाकीर हुसेन कोविड रुग्णालयात बुधवारी दुपारी ऑक्सिजन टाकीच्या झालेल्या गळतीमुळे प्राणवायू पुरवठा खंडित होऊन तब्बल 24 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. कोणी डॉक्टर सिस्टरला मदतीसाठी साथ घालतंय, ओ दादा कुणी बघावं आमच्या पेशंटला, वाचवावं आमच्या पेशंटला. प्राणवायूच्या गळतीनंतर ऑक्सिजनचा दाब कमी झाला आणि आपल्या जीवलगांना वाचवण्यासाठी ज्याची त्याची धडपड सुरू झाली. कोणी पेशंटच्या छातीवर पंपिंग करतंय, कोणी हातपाय चोळतंय, कोणी ऑक्सिजन सिलेंडर कुठे मिळेल का म्हणून धावपळ करतंय, तर कोणी रुग्णाचा श्वासच थांबल्यानं ऊर बडवून घेतंय. काळजाचा थरकाप उडवणारा आक्रोश आणि आपला माणूस गेल्यामुळे निर्माण झालेली असहाय्य परिस्थिती कोणाचंही मन विषण्ण करणारं, विदारक आणि थरकाप उडवणारं असं ते दृश्य. सर्वत्र हल्लकल्लोळ, कुठे अश्रूंचे डोम तर कुठे संतापाचा आगडोम उभाळून येत होता. ऑक्सिजन प्लांटला गळती काय झाली आणि होत्याचं नव्हतं झालं. नियतीनं डाव साधला होता. आपलं माणूस आत्ता होतं आणि क्षणार्धात डोळ्यासमोरच त्यानं प्राण सोडला होता. एकीकडे हे घडलं होतं, पण दुसरीकडे 2 दिवसांपूर्वी याच महाराष्ट्रानं एक्सप्रेसच्या वेगात समोरून येणारा मृत्यू परतवून लावणारा जिगरबाज तरुण पाहिला होता. समोर दिसत असलेल्या मृत्यूला त्या जिगरबाज तरुणानं अवघ्या 7 सेकंदात पळवून लावलं होतं. बदलापूर जवळच्या वांगणी स्टेशनवर एका नेत्रहीन महिलेचा चिमुरडा तोल जाऊन रेल्वे ट्रॅकवर पडला. त्याच ट्रॅकवरून भरधाव वेगानं एक्सप्रेस येत होती. त्या मातेनं एकच आक्रोश केला. तेवढ्यात मध्य रेल्वेत पॉइंट्समन म्हणून काम करणारा मयूर शेळके यानं ट्रॅकवर उडी घेतली आणि चित्त्याच्या वेगानं त्या चिमुरड्याच्या दिशेनं धाव घेतली आणि डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोच त्या मुलाला उचलून प्लॅटफॉर्मवर ठेवलं आणि स्वतः देखील प्लॅटफॉर्मवर झेप घेतली. अवघ्या काही सेकंदानं मृत्यू हरला होता असं म्हणण्यापेक्षा जिंदगी जिंकली होती. एका घटनेनं प्राणवायूच्या गळतीमुळे 24 जणांचे प्राण गेले. मृत्यूचं तांडव झालं, होत्याचं नव्हतं झालं. तर दुसऱ्या घटनेत मयूर शेळके देवदूत ठरला.
काय म्हणायचं याला? दैवाचा खेळ की आनंद मधल्या राजेश खन्नाच्या शब्दात जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है, उसे ना हम बदल सकते हैं ना आप. खरंय, हा जीवन मरणाचा खेळ कुणालाच कळलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग लाईव्ह. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वसुंधरेचं संरक्षण व्हावं आणि जनजागृती व्हावी यासाठी 22 एप्रिल हा दिवस वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. हेच निमित्त साधत श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं डॉक्टर सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून अर्थ डे या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. आपण निसर्गाच्या सोबत राहिलो तर निसर्ग आपल्या सोबत राहील असा संदेश या हिंदी भाषिक लघुपटातून देण्यात आला. अगदी लहानपणापासूनच मुलांना निसर्गाची ओढ लागावी, निसर्गाचं महत्त्व कळावं आणि आपला निसर्ग हिरवागार कसा ठेवता येईल यावर या लघुपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आलाय. अरे कहाँ चले सब? त्याचबरोबर बालकलाकारांनी यात टाकाऊ वस्तू वापरून पृथ्वीची टिकाऊ प्रतिमा तयार केली आहे. हा लघुपट 22 एप्रिलला श्रीरंग या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालाय. डॉक्टर सुमित पाटील दिग्दर्शित या लघुपटात बालकलाकार सानिका कुंटे, रुची नेरुरकर, सोहम गुरव, हर्षल नाईक, जतीन गुरव, पार्थ गुरव, गणपत वेंगुर्लेकर आणि अभिनेता निलेश गुरव यांनी भूमिका साकारल्या आहेत. ओए अंकल, आज अर्थ है, हमें अर्थ को बचाना है. क्या आप प्लीज अपनी गाड़ी बंद करके बोल सकते हो? अरे यार 2 मिनट रुको. नहीं नहीं अंकल, 2 मिनट से बहुत पोल्यूशन होगा. अंकल गाड़ी बंद करो, अंकल गाड़ी बंद करो, अंकल गाड़ी बंद करो, अंकल गाड़ी बंद करो. तुझे नहीं यार, यहाँ पे बच्चे लोग कुछ शैतानियां कर रहे. तुम बोलो तुम. नहीं अंकल, इससे बहुत पोल्यूशन होता है. शायद आपको महसूस न हो, पर हमें होता है. अरे हमारी पृथ्वी सूखी कि नहीं? अरे इतनी जल्दी कैसे सूखेगी? सूख रही है. ऐसा कैसे? हमने तो अभी अभी फैन, पानी का नल, लाइट्स, ये सब चीजें खुली छोड़कर आए थे. ऐसा ही चलता रहा तो हमारी पृथ्वी जल्दी सूख जाएगी. सॉरी तनया, सॉरी तनया, हम फिर से ऐसा नहीं करेंगे. सॉरी, प्रॉमिस. या लघुपटाचं लेखन वेद दळवी यांचं आहे, तर छायांकन मिलिंद आडेलकर आणि संकेत जाधव यांचं आहे. कला दिग्दर्शन सुमित पाटील, रोहन नेरुरकर, तर संगीत यश यांचं आहे. लघुपटासाठी विवेक मिश्रा, चिन्मय परब, ओंकार परब, लव परब, बर्डेसर आणि वसुंधरा विज्ञान केंद्र तसंच देव मोगरा माता आदिवासी सेवाभावी संस्था नाशिक यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. निसर्गरम्य दोडा मार्गात साकार करा तुमच्या सुंदर घराचं स्वप्न. श्री प्लाझा सनद बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा दोडामार्ग मध्यवर्ती शहरात साकारतोय आलिशान गृह प्रकल्प. अवघ्या 14.5 पासून 20.40 लाखात घ्या फ्लॅटचा ताबा. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. सर्व फ्लॅटसाठी बँक अर्थसहाय्य उपलब्ध. श्री प्लाझा मध्ये करण्यात आली हवेशीर फ्लॅटची रचना. 24 तास पाणी, लँडस्केप व टेरेस गार्डन, सिनियर सिटीजन स्पेशल एरिया, प्रशस्त पार्किंगची ही असणार सोय. बांधकामसाठी व्हिक्ट्रीफाईड टाइल्स, टीकवुड एंट्रन्स डोअर, अँकर फिनोलेक्स या नामांकित कंपन्यांचे कन्सिल्ड वायरिंग, लिग्रँड, अँकरचे स्विच, हिंदवेअर चेरा कंपनीचे सॅनिटरी साहित्य, जॅग्वार कंपनीचे बाथरूम साहित्य अशा दर्जेदार मटेरियलसह मजबूत आणि उत्कृष्ट बांधकाम. आमची वैशिष्ट्ये: मोपा विमानतळ, थिविम रेल्वे स्टेशन, म्हापसा व बांदा मेजर बस स्टँड अवघ्या 15 ते 21 किलोमीटर अंतरावर. आंबोली आणि मांगेली वॉटरफॉल,
तिलारी संवर्धन आणि डॅम प्रकल्प, तळकटची वनबाग, निसर्गाचं वरदान लाभलेला कसईनाथ डोंगर, वाइल्डरनेस रिसॉर्ट, तिलारी ग्रीन हिल रिसॉर्ट, योग रिसॉर्ट, सारे काही अवघ्या 10 ते 15 किलोमीटरवर. गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ व कलंगूट, बागा, शिरोडा, वेळागर हे समुद्रकिनारे अवघ्या 30 ते 35 किलोमीटर अंतरावर. म्हणूनच महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकच्या सीमेवर दोडामार्ग शहरात साकारणारा श्री प्लाझा हा गृह प्रकल्प सुंदर घराबरोबर लक्झरी लाईफचे स्वप्न साकार करणारा आहे एकमेव गृह प्रकल्प. चला तर मग आपल्या सुंदर घराचं स्वप्न साकार करण्यासाठी आजच बुक करा हक्काचं घर. बुकिंग साठी व अधिक माहितीसाठी संपर्क सुशांत वाडकर 75 07 88 33 99. ऑफिस नंबर 02363 25 65 99. आमचा पत्ता सनत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शॉप नंबर 1, श्री गणेश प्लाझा, सनत मोटर्स जवळ, हिरो शोरूम, सिद्धिविनायक कॉलनी, दोडामार्ग. कॉन्टॅक्ट नंबर 7507 88 33 99. If you never ride a bullet, you will never be royal. अशा या शान की बुलेट सवारीचा आनंद आता आपण देखील घेऊ शकता, तो सुद्धा फक्त 30,000 रुपयांच्या डाऊन पेमेंट मध्ये. याशिवाय 30,000 डाऊन पेमेंट मध्ये हेल्मेट एकदम फ्री. बुलेटच्या विविध मॉडेल्सची आकर्षक रेंज. विविध कंपन्यांचा फायनान्स उपलब्ध, इन्शुरन्स आणि रिन्युअल उपलब्ध आणि रोड साइड असिस्टंट, फ्री होम सर्व्हिस. नवीन गाड्यांसोबत 4 सर्व्हिसिंग फ्री. त्वरा करा, गुढीपाडव्यासाठी बुकिंग ओपन. आमचा पत्ता स्वस्तिक मोटर्स, मुंबई गोवा हायवे, पिंगुळी गुडीपूर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क सेल्स 83 90 63 15 55 किंवा 96 73 87 55 52. सर्व्हिस 96 73 87 80 09 किंवा 90 67 78 80 09. जब बुलेट चले तो दुनिया रास्ता दे. अस्सल कोकणचा काजू हवाय तर एकच पर्याय, हॉटेल वैभव. वैभव हॉटेलच्या मेनूत अजून एक वैभव, ओरिजिनल कोकण कॅशू नट, कोणतीही अत्याधुनिक प्रक्रिया न करता बनवलेले उच्च प्रतीचे काजूगर अगदी माफक दरात. तळ कोकणच्या लाल मातीतील आपला ब्रँड रुचकर काजूगर, पॉलिश आणि विना पॉलिश दोन्ही प्रकारात अगदी होलसेल दरात उपलब्ध. संपर्क मोहन गवंडे 7588 56 98 61, सदानंद गवंडे 91 58 36 27 26. वैभव उपहारगृह, आई रोड, पिंपळेश्वर समोर, बाजारपेठ, दोडामार्ग. सिंधुदुर्ग बँक, आपली माणसं आपली बँक. सतीश सावंत अध्यक्ष, सुरेश दळवी उपाध्यक्ष. जिल्हा बँकेत पगार होणाऱ्या नोकरदारांसाठी विशेष योजना सिंधू बँक सॅलरी प्लस योजना. पगार तारण कर्ज, घर कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज योजना उपलब्ध. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक एटीएम सेंटर आणि मोबाईल व्हॅन असणारी जिल्ह्यातली एकमेव बँक. सर्व डिजिटल पेमेंट सुविधा सुद्धा उपलब्ध. जलद आणि सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी डाउनलोड करा सिंधुदुर्ग बँक ॲप. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात या नंतरची बातमी. गोव्यातून सिंधुदुर्गमध्ये येताना पत्रादेवी तपासणी नाक्यावरती आज देखील आरोग्य यंत्रणेतर्फे थर्मल गनने तपासणी करण्यात येत असून काही लक्षणं आढळल्यास त्याची बांदा आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी पाठवले जात आहे. या तपासणीसाठी लोकांनी देखील सहकार्य करावं असं आवाहन देखील कोविड लसीकरण समितीचे सदस्य अनवर खान यांनी केलं आहे. मी आता बांदा पत्रादेवीच्या सीमेवरती असणाऱ्या तपासणी नाक्यापाशी
जी प्रवाशांची तपासणी केली जाते त्या केंद्रावरती उभा आहे। या ठिकाणी बघितलं की मी 4 प्राथमिक शिक्षक, 2 त्याच्यामध्ये महिला आहेत आणि एक डॉक्टर आहेत। त्यांच्यासोबत या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांच्या मधल्या प्रवाशांची जी तपासणी केली जाते, ही तपासणी ही शरीराचं तापमान आणि ऑक्सिमीटर, ऑक्सिजनची लेवल एवढ्यापुरतीच ही तपासणी असून RT-PCR तपासणी वगैरे इथे काही नाही आहे। तेव्हा हे प्रकारचं तेवढ्यापुरतं हे तपासणी नाका आहे आणि याच्यामध्ये दुर्दैवाचा भाग असा आहे की या भागामध्ये जे अन्य मार्ग आहेत या जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्याचे, त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची तपासणी होत नसेल। असं जर असेल तर याच्यातून नेमकं आपण काय साध्य करणार आहोत आणि यामध्ये मला वाटतं आहे की लोकांनी सहकार्य केलं पाहिजे। आत्ताच एक उदाहरण सांगतो की दादरचे एक सदग्रस्त आले होते, त्यांनी दूर आपली गाडी थांबवली आणि ते इथपर्यंत आले। आडनावाचे सिंग होते आणि त्यांनी सांगितलं की आमची स्वतःची जबाबदारी आहे की तपासणी करावी आणि आपलं त्या ठिकाणी नाव रजिस्टर करावं। लोकांचं सहकार्य आहे ते आणखी सहकार्य असलं पाहिजे आणि लोकांनी स्वतःहून या बाबतीमध्ये जर स्वतःची काळजी घेतली तर समाजाची काळजी घेतल्यासारखं होईल असं मला सांगावंसं वाटतं। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भारतात कोरोनाचा कहर वाढत असून गेल्या 24 तासात 3 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। देशात पहिल्यांदा 3 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत। धक्कादायक म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे। आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासात 3,14,835 कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 2,104 रुग्णांचा मृत्यू झालाय। कोणत्याही देशात एका दिवसात एवढी रुग्णसंख्या नोंद झालेली नाही। भारताच्या आधी अमेरिकेत एका दिवसात 3 लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती। 2 जानेवारी 2021ला अमेरिकेत 3,310 रुग्ण आढळले होते। भारतात सध्या रुग्णसंख्या 1,59,30,965 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत 1,34,54,880 रुग्ण उपचारानंतर बरे झालेत। गेल्या 24 तासात झालेल्या 2,104 मृत्यूनंतर एकूण मृतांची संख्या 1,84,657 वर पोहोचली आहे। देशात सध्याच्या घडीला 30,91,428 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आतापर्यंत देशात 13,23,30,644 जणांचं लसीकरण झालंय। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशातील अनेक भागांमध्ये आरोग्य सेवांचा तुटवडा जाणवू लागला आहे। खास करून ऑक्सिजनची मागणी मागील काही दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढली आहे। रुग्णांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारला निर्देश दिल्यानंतरही त्याचं पालन होत नसल्यानं बुधवारी उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे। उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान टाटा ग्रुप ऑफ कंपनीचा अनेकदा उल्लेख करत त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे। टाटा कंपनी आपला सर्व ऑक्सिजन पुरवठा योग्य सुविधांसाठी देऊ शकतं, तर इतरांना काय अडचण आहे असा प्रश्न न्यायालयानं उपस्थित केला। दरम्यान यावेळी उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला परखड शब्दात जाब विचारला। लोकांचे जीव सरकारसाठी एवढे महत्त्वाचे नाहीत का? ऑक्सिजन सारख्या महत्त्वाच्या बाबींकडे केंद्र सरकार करत असलेल्या दुर्लक्षामुळे आम्हाला धक्का बसलाय। सरकारच्या प्रस्थापित स्रोतांमधून ऑक्सिजनची गरज भागत नसेल तर ही सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दुसऱ्या मार्गांची सोय करावी, असं कोर्टानं म्हटलं आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असताना अनेक भागातून तशा तक्रारी येऊ लागल्या आहेत। ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याने रुग्णांचे जीव जाण्यासारख्या दुर्दैवी घटना देखील घडल्या असताना महाराष्ट्रात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली। या पार्श्वभूमीवरती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी थेट केंद्र सरकारला साकडं घातलंय। राज्य सरकार सर्व प्रकारे अक्षरशः नम्र विनंती करायला तयार आहे, पाया पडायला तयार आहे, असं टोपे यांनी म्हटलं आहे। नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांचे प्राण गेल्याची घटना घडली आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी थेट केंद्र सरकारला साकडं घातलंय। राज्य सरकार सर्व प्रकारे अक्षरशः नम्र विनंती करायला तयार आहे, पाया पडायला तयार आहे,
राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. ऑक्सिजन उपलब्धतेचा कोटा वाटप केंद्र सरकारकडे आहे, तो त्यांनी अधिकाधिक द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केली आहे. ऑक्सिजनच्या संदर्भात आपल्याला ऑक्सिजन जनरेटर प्लांटवर किंवा ऑक्सिजन निर्माण होणाऱ्या प्लांटवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. उद्योगधंद्यांमध्ये देखील PSA टेक्नॉलॉजीचे प्लांट आहेत, त्यांचा देखील आपण वापर करू शकतो का याची चाचपणी सुरू आहे, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन जनरेटर्स हे सध्या आपल्याकडे उपाय आहेत. केंद्राकडे देखील आपण मदतीचा हात मागत आहोत, असं देखील ते म्हणाले आहेत. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. सुंदर घराचं आणि देदीप्यमान उद्योग व्यवसायाचं स्वप्न साकार करूयात गोव्याच्या सीमेवर साकारलेल्या दोडामार्ग मधल्या सिद्धेश अपार्टमेंट मध्ये. सिद्धेश अपार्टमेंट्स राज हाऊस रिअलेटर्सचा दोडामार्गच्या मध्यवर्ती शहरात साकारलेला एकमेव कमर्शियल गृह प्रकल्प. प्रशस्त पार्किंग सह सर्व सोयींनी युक्त सज्ज असलेला गृह आणि शॉपिंग प्रकल्प. बँका, संस्था, डॉक्टर, हॉस्पिटल, कॉर्पोरेट बिझनेस ऑफिस, गोडाऊन यासाठी सुद्धा गाळे आणि जागा उपलब्ध. बस स्टँड, तहसीलदार, प्रशासकीय कार्यालय, नगरपंचायत, मुख्य बाजारपेठ अवघ्या 2 मिनिटांवर. अवघ्या 12 लाखांपासून शॉप तर 15 ते 20 लाखात घ्या फ्लॅटचा ताबा. 1 BHK 2 BHK फ्लॅट्स उपलब्ध. सर्व फ्लॅटसाठी बँक अर्थसहाय्य उपलब्ध. फ्लॅटची हवेशीर रचना, 24 तास पाण्याची सोय. मुंबई पुण्यातल्या चाकरमान्यांसाठी सेकंड होमची सुवर्ण संधी. प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र बाल्कनी. उच्च दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेलं लिफ्ट सह बांधकाम. फ्लॅट्स आणि गाळे भाड्यानं देऊन उत्पन्न मिळवण्याची ही मोठी संधी. गुंतवणुकीची प्रमुख बलस्थानं मोपा विमानतळ, थिविम रेल्वे स्टेशन, हापसा आणि सावंतवाडी मेजर सिटी अवघ्या 15 ते 21 किलोमीटर अंतरावर. आंबोली आणि मांगेली वॉटरफॉल, तिलारी संवर्धन आणि डॅम प्रकल्प, तळकटची वनबाग, निसर्गाचं वरदान लाभलेला कसईनाथ डोंगर, वाइल्डरनेस्ट रिसॉर्ट, तिलारी ग्रीन हिल रिसॉर्ट आदी वीकेंड स्पॉट अवघ्या 15 ते 60 मिनिटांच्या अंतरावर. गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आणि कलंगूट, बागा, शिरोडा, बेळागर हे समुद्र किनारे अवघ्या 30 ते 35 किलोमीटर अंतरावर. दोडामार्ग मुख्य बाजारपेठ आणि महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर साकारलेल्या सिद्धेश अपार्टमेंट मध्ये साकार करा आपल्या सुंदर घराचं आणि व्यावसायिक गाळ्याचं स्वप्न. बुकिंग आणि अधिक माहितीसाठी संपर्क 98 690 15 731 आणि 98 212 89 675. आमचा पत्ता राज हाऊस रिअलेटर्स, बस स्टँड जवळ, गोवा रोड, दोडामार्ग. वैभवशाली वैभववाडीत SP असोसिएट्स घेऊन आले नवा गृह प्रकल्प. सिद्धिविनायक अपार्टमेंट 1 BHK 2 BHK फ्लॅट अवघ्या 15 लाखांपासून सुरू. सदनिकांसह दुकान गाळेही उपलब्ध. दर्जेदार बांधकाम असलेला गृह प्रकल्प. सर्व वित्तीय संस्थांच्या कर्जाची सोय. 24 तास पाणी. शेड आच्छादित टेरेस. ॲल्युमिनियम पावडर कोटिंग स्लाइडिंग विंडो. वुडन फ्रेम सहित आकर्षक मुख्य दरवाजा. ग्रेनाइट किचन प्लॅटफॉर्म आणि स्टील ग्रेनाइट डोअर विंडो फ्रेमिंग. 2x2 व्हेट्रिफाईड फ्लोरिंग. WC बाथरूम साठी 7 इंच उंचीपर्यंत ग्लेझेड टाइल्स. किचन साठी ओट्यासमोर 7 फूट उंचीपर्यंत ग्लेझेड टाइल्स. किचन ओटा स्टील सिंक. 1 बेसिन आणि बाथरूम साठी मिक्सर आणि WC साठी कॉक. कन्सिल्ड इलेक्ट्रिक फिटिंग. हॉस्पिटल काही मिनिटांच्या अंतरावर. शाळा, कॉलेज, बँका आणि सरकारी कार्यालय, बस स्टँड हाकेच्या अंतरावर. वैभववाडी बाजारपेठेत आपल्या हक्काचं घर आजच बुक करा, तेही SP असोसिएट्स कडेच. साइट पत्ता वैभववाडी फोंडा रोड, मच्छी मार्केट शेजारी, वाव्हे, वैभववाडी. बुकिंग साठी पत्ता SP असोसिएट्स ऑफिस, आरा विद्यालय समोर, तळेरे, कोल्हापूर महामार्ग, वैभववाडी. प्रोप्रायटर सूर्यकांत धावले.
9421 929319. प्रवीण अमृते 9766 2414 11. आता वाट कसली पाहताय? आपल्या स्वप्नातील घर आजच बुक करा. खमंग क्रिस्पी चिवड्याचं वैभव, चविष्ट चटकदार बिया भाजीचं वैभव, कोकणी गोमंतकियांचं वैभव आणि खवय्यांच्या पहिल्या पसंतीचं वैभव. घरगुती सात्विक चवीची 1983 पासूनची परंपरा. नाश्त्याचे चमचमीत पदार्थ आणि फराळाच्या क्रिस्पी मेजवानीसह घरगुती स्पेशल आम्रखंड आणि श्रीखंड. वैभवची अफलातून टेस्टी बिया भाजी, खमंग खुसखुशीत चिवडा म्हणजे प्रत्येकाची पहिली पसंती. कोकण आणि गोमंतकियांना आपल्या चवीचं वेळ लावणाऱ्या वैभव उपहारगृहाला एक वेळ अवश्य भेट द्या. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा चवचा खाल. वैभव उपहारगृह, गांधी चौक, बाजारपेठ, दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रोप्रायटर मोहन गवंडे. 9158 36 27 26. कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी. कॅथोलिक गोल्ड लोन, गरजेच्या वेळी पैसा हमखास. सोने तारण कर्ज सर्वात जास्त 4100 रुपये प्रति ग्रॅम पर्यंत. सुलभ व्याजदर, अवघ्या 15 मिनिटात कर्ज उपलब्ध. कॅथोलिक धनवर्षा ठेव 999 दिवस, व्याजदर 10.15%. आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा आणि सर्वांनी संधीचा लाभ घ्या. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात या नंतरची बातमी. महाराष्ट्र शासनानं संपूर्ण जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची घोषणा केली आहे आणि ही लॉकडाऊनची अंमलबजावणी आज रात्री 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. आज 22 तारीख गुरुवार. आज रात्री 8 वाजल्यापासून ही लॉकडाऊनची नवीन नियमावली जी शासनानं काल रात्री जाहीर केली होती, ती लॉकडाऊनची अंमलबजावणी आज रात्री 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि 1 मे दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत ही नियमावली संपूर्ण राज्यभर लागू राहणार आहे. नेमकं काय आहे या नियमावलीमध्ये, नेमके काय बदल करण्यात आले आहेत, त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मुंबई शहराशी निगडीत आहेत असं एकंदरीत ती नियमावली जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येतं. मुंबई शहराशी निगडीत म्हणजे लोकलचा प्रवास आहे, मेट्रोचा प्रवास आहे. याबाबत तो कोणाकोणाला करता येऊ शकतो, कोण त्याच्यामधून जाऊ शकतात, कोण त्याच्यामधून जाऊ शकत नाही आहेत, कोणाला ती लागू नाही आहे, या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या कोकणाच्या बाबतीत जर विचार केला, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबतीत जर विचार केला तर काही मुद्दे याच्यातले आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहेत. ते आपण आजच्या या चर्चेमध्ये, आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपण मांडणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण आज ही चर्चा करणार आहोत. तुमचे प्रश्न देखील आता आपण याच्यामध्ये घेणार आहोत की काय कोणालाचे काही प्रश्न असतील तर आपल्याला बरेच जण, आपले हजारो दर्शक लाईव्ह आपल्यासोबत आहेत, त्यांच्या मनामध्ये देखील काही प्रश्न असतील, त्याची देखील उत्तरं देण्याचा आम्ही आमच्या परीनं या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. नव्या नियमावलीमध्ये काय काय गोष्टी आहेत ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की नव्या नियमावलीमध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासन संबंधित सर्व सरकारी कार्यालये जी आहेत ती 15% कर्मचारी क्षमतेनंच कार्यरत राहणार आहेत. म्हणजे कोरोनाशी संबंधित अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांना यातून वगळण्यात आलेलं आहे. जी कोरोनाशी संबंधित जी कार्य करणारी जी कार्यालय आहेत, अत्यावश्यक सेवेची कार्यालये आहेत, ती मात्र 100% कर्मचारी क्षमतेनं सुरू राहतील. पण राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासन संबंधित सर्व सरकारी कार्यालयात फक्त 15% कर्मचारी क्षमता राहील असं शासनानं जाहीर केलं आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे की अत्यावश्यक सेवेत नसलेले मात्र 13 एप्रिल 2021 रोजी जाहीर झालेल्या आदेशांमध्ये अपवाद म्हणून वगळण्यात आलेल्या कार्यालयांना 15% किंवा 5 कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल त्या क्षमतेनं कार्यरत राहण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे आधी जे सुरू होतं 13 एप्रिलला जी SOP आली होती त्यानंतर जे सुरू होतं त्यांच्यासाठी सुद्धा एक नियम करण्यात आलेला आहे
की या आदेशामध्ये अपवादात्मक स्थितीत जी कार्यालय सुरू ठेवण्यासाठी जी परवानगी त्यावेळी देण्यात आलेली होती, त्या कार्यालयातल्या कर्मचारीसुद्धा 15% किंवा 5 कर्मचारी यांच्यापैकी जी संख्या जास्त असेल त्या क्षमतेनं कार्यरत राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर तिसरा जो नियम आहे तो आहे प्रत्यक्ष लोकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार 100% वाढवण्याची परवानगी आहे. म्हणजे अत्यावश्यक सेवेत जे लोक प्रत्यक्ष सेवा पुरवत आहेत, कोरोनाशी निगडीत ज्यांचं काम आहे, अशा आस्थापनांमधली कर्मचारी संख्या आवश्यकता असल्यास त्याच्यात 100% वाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सर्वजण सहभागी होऊ शकतात. त्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय शासनानं जो लागू केला आहे तो आहे लग्न समारंभांबाबत. लग्न समारंभांबाबत आधी आपण जो नियम पाहत होतो की लग्न समारंभ एक 50 जणांच्या उपस्थितीत आपल्याला साजरा करता येत होता, पण आता मात्र शासनानं त्यात आणखी कडक निर्बंध लागू केलेले आहेत. आता तुम्हाला 50 नाही तर 25 जणांच्या उपस्थितीत हा लग्न समारंभ साजरा करता येणार आहे. पण त्यात देखील शासनानं त्याला वेळेची मर्यादा घातली आहे की 2 तास फक्त आपल्याला लग्न समारंभासाठी देता येतील. 2 तासातच हा लग्न समारंभ आटोपला पाहिजे. जर तुम्ही हे नाही केलं, जर 2 तासामध्ये लग्न समारंभ तुमचा आटोपला नाही किंवा 25पेक्षा जास्त वराडी मंडळी असतील, जास्त संख्या असतील तिथे, तर तुम्हाला 50,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. ही दंडाची तरतूद शासनानं या नव्या नियमावलीत केलेली आहे. त्यामुळे लग्न समारंभ करताना सावधानता बाळगणं खूप गरजेचं आहे की 25 जणांची उपस्थिती आणि फक्त 2 तासाची परवानगी आहे. ते जर नाही केलं तर ज्या हॉलमध्ये लग्न होतं आहे त्या हॉल चालकाला सुद्धा याचा भुर्दंड पडू शकतो. त्याला संपूर्ण हा कोविड काळ संपेपर्यंत त्या हॉलमध्ये कुठलाही कार्यक्रम घेण्यास मज्जाव करण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला 50,000चा दंड हा नियम मोडला म्हणून शासन लावू शकतं. अशा प्रकारे लग्न समारंभाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा निर्बंध शासनानं या नवीन नियमावलीमध्ये घातलेला आहे. तसंच बसेस सोडून सर्व खाजगी प्रवासी वाहतूक, कारण या काळामध्ये कोणी फिरायचं, कोणी नाही फिरायचं, कशाद्वारे फिरायचं, कुठल्या वाहनाने फिरायचं, खाजगी व्यवस्थेने फिरायचं की सार्वजनिक जी व्यवस्था आहे, परिवहन व्यवस्था आहे त्याने फिरायचं, ST बसने फिरायचं, अशा बाबतीत सुद्धा काही नियम शासनानं लागू केलेले आहेत. त्यामध्ये बसेस सोडून सर्व खाजगी प्रवासी वाहतूक पर्यायानं फक्त अत्यावश्यक कारणासाठीच प्रवासी वाहतूक करता येणार आहे. लक्षात घ्या, फक्त अत्यावश्यक कारणासाठीच तुम्हाला बाहेर पडता येणार आहे. खाजगी बसेस सोडून इतर जी व्यवस्था आहे, इतर जी वाहनांद्वारे, खाजगी वाहनांद्वारे जर तुम्ही बाहेर पडत असाल तर फक्त अत्यावश्यक कारणासाठीच तुम्हाला वाहनातून जाता येणार आहे. काही जणांनी प्रश्न विचारला होता की 11पर्यंत आपण खाजगी कुठे जाऊ शकतो का? तर 7 ते 11 ही रोजच्या बाजारासाठी आपल्याला परमिशन देण्यात आलेली आहे. सकाळी 7 ते 11 हे मार्केट खुलं राहील, त्यामध्ये परमिशन देण्यात आलेली आहे. पण ती फक्त अत्यावश्यक सेवेसाठी तुम्ही त्यावेळी बाहेर पडत असाल तरच ती लागू राहणार आहे. म्हणूनच यामध्ये म्हटलं आहे की अत्यावश्यक कारणासाठीच प्रवासी वाहतूक करता येईल. त्यासाठी चालक आणि एकूण प्रवासी क्षमतेच्या 50% प्रवाशांना प्रवासाची परवानगी असेल. जर तुम्ही कारमध्ये असाल तर 2 किंवा 3 माणसं, जशी कारची क्षमता, सिटिंग क्षमता असेल, त्या व्यतिरिक्त तुम्हाला ते 50% क्षमतेने प्रवास करता येईल. त्याचबरोबर हे नियम आंतरजिल्हा किंवा आंतरजिल्हा आणि तसंच आंतरशहर यासाठी सुद्धा हे लागू आहेत. जिल्हांतर्गत वाहनांना हे नियम लागू आहेत. जिल्हांतर्गत वाहनांना नियम लागू नसून फक्त प्रवासी राहत असलेल्या शहरात, म्हणजे शहरापुरतेच हा नियम आपल्याला लागू आहे. त्याचबरोबर आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत प्रवास, अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसारख्या टाळता न येणाऱ्या कारणासाठीच ह्याचा वापर करता येणार आहे.
म्हणजे जर तुम्हाला अत्यावश्यक सेवेसाठी एकदमच टाळता न येणारे कारण असेल, कोण आजारी असेल, मेडिकलसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असेल, दुसऱ्या शहरात जायचं असेल, खाजगी वाहनांचा वापर करून तुम्हाला त्या ठिकाणी जायचं असेल, किंवा एखाद्या कोणा दुर्दैवाने एखाद्या अंत्यविधीसाठी तुम्हाला जायचं असेल, तर त्यासाठी हे नियमामध्ये काही शिथिलता देण्यात आलेली आहे. पण ह्या इतर कारणासाठी जर तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात गेलात, अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त एका शहरातून दुसऱ्या शहरात गेलात, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेलात, तर मात्र तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड आकारण्यात येऊ शकतो. अशा प्रकारे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात कारणाशिवाय जायला परमिशन नाही आहे, परवानगी नाही आहे. तर ही गोष्ट एक खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर खाजगी बसमध्ये एकूण आसन क्षमतेच्या 50% प्रवाशांना परवानगी असणार आहे. खाजगी बसमध्ये 50% जणांना प्रवासी क्षमता फक्त 50% आहे. त्याचबरोबर उभ्यानी प्रवास, स्टँडिंग जे प्रवास आहे, स्टँडिंग प्रवास अलाउड नाही आहे, त्याला मनाई आहे. त्याचबरोबर खाजगी बसेसला एका शहरात जास्तीत जास्त 2 थांबे घेता येतील. प्रत्येक थांब्यावर, ज्या ठिकाणी मोठ्या शहरात अशा गोष्टी असतात की सिटी बस फिरत असते किंवा खाजगी जे बसेस फिरत असतात, त्यांना फक्त 2 थांबे, 2 स्टॉप्स घेण्यासाठी परवानगी आहे. 2 पेक्षा जास्त स्टॉप्स घेण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर या स्टॉपवर प्रवाशांच्या हातावर 14 दिवसांचा क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येणार आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही कारणाशिवाय जात असाल आणि समजा एखाद्या शहरामध्ये गेलात, एका शहरातून दुसऱ्या शहरात गेलात, तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या हातावर, जसं पूर्वी गेल्या वर्षी आपण बघितलं होतं की क्वारंटाईनचा शिक्का असायचा, तर त्या क्वारंटाईनचा तो शिक्का मारण्यात येईल. 14 दिवसांचं क्वारंटाईन आहे हे. त्यामुळे सावधान. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना अत्यावश्यक कारण जर असेल तरच प्रवास करा. जरी गेलात तरी तुमच्या हातावर हा क्वारंटाईनचा 14 दिवसाच्या क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येईल. हा शिक्का बस सेवा पुरवणाऱ्यांनाच मारणं बंधनकारक आहे. खाजगी बसेसमधून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला. म्हणजे जी लोकल गव्हर्नमेंट बॉडी आहे त्यांना हा निर्णय देण्यात आलेला आहे की खाजगी वाहनातून प्रवासाला परवानगी द्यायची की नाही, हे सर्वस्वी लोकल प्रशासनावर त्याला अधिकार देण्यात आलेले आहेत. तसंच ही जी चाचणी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे, RAT रॅपिड अँटिजेन टेस्ट जी करण्यात येणार आहे, त्याचा खर्च हा संबंधित प्रवाशाकडून किंवा बस सेवा पुरवणाऱ्यांकडून, तो बस चालकाकडून किंवा बस सेवा देणाऱ्यांकडून तो वसूल केला जाणार आहे. त्याचबरोबर कोणताही खाजगी बस सेवा पुरवठादार या नियमांचा भंग करताना आढळला तर त्याला 10,000चा दंड आहे. वारंवार नियमांचा भंग केला तर त्याचा परवानासुद्धा रद्द होऊ शकतो. त्यामुळे खाजगी बस चालकांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की या काळामध्ये उगीचच खाजगी बस वाहतुकीसाठी आपण प्रयत्न करू नका. कदाचित आपला परवाना रद्द होऊ शकतो. ठराविक ठिकाणच्या कोरोना परिस्थितीनुसार तिथून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारावा किंवा नाही याबाबत स्थानिक आपत्ती निवारण व्यवस्थापन हा निर्णय घेऊ शकणार. म्हणजे क्वारंटाईनचा शिक्का मारायचा की नाही याबाबतचे अधिकारसुद्धा स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर राज्य शासन, केंद्र शासन आणि स्थानिक प्रशासनातील कर्मचारी, आरोग्य सेवा पुरवणारे कर्मचारी आणि स्थानिक उपचारांची गरज असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्यासोबत एक अतिरिक्त व्यक्ती यांनाच तिकीट आणि पास दिले जातील. फक्त लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनोरेलमधून प्रवास करता येईल. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी हे नियम लागू नसतील. हे कदाचित मुंबई ज्या ठिकाणी लोकलची सेवा वगैरे उपलब्ध आहे त्यांच्यासाठी हा नियम आहे. त्याचबरोबर राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासनाच्या बसेसला 50% आसन क्षमतेनं प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असेल. उभं राहून प्रवास करण्यास मनाई असेल, जसं आपण मगाशी त्याची चर्चा केली. जिल्हांतर्गत किंवा जिल्हा आंतरजिल्हा सेवा देणाऱ्या बस किंवा रेल्वे प्रवासासाठी रेल्वे अधिकारी किंवा ST बस अधिकाऱ्यांना स्थानिक प्रशासनाला प्रवाशांच्या स्क्रीनिंगविषयी सर्व माहिती पुरवावी लागेल. थांब्यावर उतरल्यावर, स्टॉपवर उतरल्यावर प्रवाशांच्या हातावर 14 दिवस होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाईल. थर्मल स्कॅनरमध्ये लक्षण दिसल्यास कोरोना केंद्र किंवा हॉस्पिटलमध्ये प्रवाशाला पाठवलं जाईल. प्रवाशांची कोरोना चाचणी करायची असल्यास स्थानिक प्रशासन या अधिकृत लॅबला प्रवाशांच्या चाचणी करण्याचं काम देऊ शकतं. या चाचणीचा खर्च संबंधित प्रवाशांकडूनच घेतला जाणार आहे.
तसंच विशिष्ट ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांना हातावर शिक्का मारण्यापासून किंवा होम क्वारंटाईन करण्यापासून सूट देण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकतं. अशा प्रकारची ही SOP ही नियमावली शासनानं काल रात्री उशिरा जाहीर केली. त्याप्रमाणे आपण ती तुम्हाला तुमच्यापर्यंत आणलेली आहे. ही नियमावली आज 22 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत ही नियमावली लागू राहणार आहे. कडक लॉकडाऊन असं शासनानं याला म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आपल्यासाठी एक महत्त्वाचा एक प्रश्न सिंधुदुर्गवासियांसाठी जो आहे तो आहे म्हणजे गोव्यातून जे गोव्याला आपल्या जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा राज्यामध्ये रोजगारासाठी सुमारे 14,000 तरुण तरुणी गोव्यामध्ये जातात, नोकरी धंद्यासाठी जातात, रोज जातात, अपडाऊन करतात. यांच्यासाठी काय असे बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे. तर कालच आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत यांनी काल त्या ठिकाणी भेट दिली होती, बांद्याला भेट दिली होती. त्याचबरोबर गोवा बॉर्डरला देखील त्या जाऊन आल्या. तर बांद्याला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आरोग्य कर्मचाऱ्यांना की 15 दिवसातून या कर्मचाऱ्यांची एकदा टेस्ट करावी आणि रोज रोज त्यांची टेस्ट करत राहू नका. 15 दिवसातून एकदा टेस्ट करा आणि त्यांना येण्या जाण्यासाठी परवानगी द्या. अशा प्रकारच्या सूचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत यांनी आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत. मात्र गोव्यातून जर महाराष्ट्रात जे प्रवासी जे टुरिस्ट गोव्यामध्ये गेलेत, गोव्यातून महाराष्ट्रात जर तुम्ही येत असाल तर त्यांच्यासाठी एक गोवा बॉर्डर जी पत्रादेवी जवळचा जो हायवेवरची बॉर्डर आहे त्या ठिकाणी टेस्ट सुरू करण्यात आलेले आहेत. तुम्हाला महाराष्ट्रात प्रवेश करता येणार नाही आहे. कारण असं आहे की जी काही 6 राज्य महाराष्ट्र शासनानं त्यांच्यावर बंदी घातलेली आहे, त्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी त्या राज्यामध्ये गोव्याचा समावेश आहे आणि गोवा आपल्याला अगदी लागूनच असलेलं राज्य आहे. त्यामुळे कालपासून गोव्यातून महाराष्ट्रात येणारे जे प्रवासी आहेत, ज्या गाड्या आहेत त्या प्रवाशांची चाचणी केली जाते, अँटीजन टेस्ट केली जाते आहे, रॅपिड अँटीजन टेस्ट केली जाते आहे आणि त्यांच्यावरती हे थोडेफार निर्बंध घालण्यात आलेले आहेत. आपल्याकडे बरेच दर्शक आपल्याला जोडले गेलेले आहेत. काही जणांचे प्रश्न आहेत की कोकण रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू आहे का? तर सध्या तरी कोकण रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू आहे. फक्त कोकण रेल्वेने तुम्ही गावी जेव्हा येतात त्यावेळी तुमच्याकडे 72 तासांपूर्वी तुम्ही टेस्ट केले असल्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे. ते निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र असलं तर तुम्हाला इकडे येता येऊ शकतो, कारण ते प्रमाणपत्र घेऊनच तुम्हाला यावं लागेल. जर तुम्ही प्रमाणपत्र नसेल तुम्हाला तर तुमची रेल्वे स्थानकावर त्या ठिकाणी टेस्ट केली जाईल, तुमच्या आरोग्य तपासण्या केल्या जातील आणि त्याच्यात जर तुम्ही पॉझिटिव्ह आलात तर मात्र तुम्हाला ॲडमिट इथे व्हावं लागेल. पण त्या टेस्ट इथं केल्या जातील. कोकण रेल्वेने येण्यासाठी अजून तरी काही निर्बंध नाही आहेत. कोकण रेल्वेने अजूनही कोकण रेल्वे सुरू आहे. कोकण रेल्वेने आपण याच्यामध्ये येऊ शकता. जर तुम्ही बाय रोड जर येत असाल सिंधुदुर्गामध्ये तर बाय रोड आपल्याला मुंबई गोवा महामार्गाने जर येत आहे तुम्ही तर मुंबई गोवा महामार्गात आपलं जे खारेपाटणला जे प्रवेशद्वार आहे सिंधुदुर्गचं त्या ठिकाणी मात्र तुमचं चेकिंग होऊ शकतं, तुमची आरोग्य तपासणी होऊ शकते. तिथे सुद्धा तेच आहे की तुम्ही बाहेरगावून जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असणार आहात तर तुमच्याकडे तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, नाहीतर त्या ठिकाणी तुमची टेस्ट ही केली जाणार आहे. हा एक मुद्दा आहे. काही प्रश्न इथे येत आहेत. बँक एम्प्लॉय किंवा बँकसाठी काही निर्बंध आहेत का? बँक आपली अत्यावश्यक सेवेमध्ये येते, त्याच्यामुळे बँकेच्या व्यवहारांबाबत काही निर्णय नाही आहेत. फक्त कर्मचारी संख्या बँकेमधली जी काही आहे ती 15% करण्याविषयी निर्देश देण्यात आलेले आहेत आणि तो निर्णय स्थानिक प्रशासन पातळीवर घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे बँक ही चालू राहणार आहे, बँकबद्दल काही प्रश्न नाही आहे. आणखी एक आशिष पवार प्रश्न विचारतायत की सकाळी 11पर्यंत दुकान चालू असणार म्हणजे आपण 11 वाजेपर्यंत जिल्ह्यात कुठेही फिरू शकतो ना? मला कन्फर्म उत्तर द्या असं ते म्हणतायत. 11पर्यंत दुकानं चालू असणार आहेत. पण मी तुम्हाला असं सांगू इच्छितो
की जर तुम्ही 11 पर्यंत सावंतवाडीहून समजा कुडाळला जाणार असाल की जाऊन परत येणार असाल तर एक गोष्ट या काळात अशी आहे की तुम्हाला प्रवास करता येणार नाही आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात अतिशय अत्यावश्यक कारण असेल तरच जाता येणार आहे, नाहीतर तुम्हाला प्रवास करता येणार नाही आहे. उगीचच शहरातल्या शहरात तुम्ही कुठेही फिरू शकत नाही आहे, कारण असल्याशिवाय तुम्ही कुठेही फिरू शकत नाही आहे. हे रात्री 8 वाजल्यापासून हे निर्बंध लागू झालेले आहेत. 7 ते 11 ही अत्यावश्यक सेवासाठी जी दुकानं आपण बाजार जो उघडा राहणार आहे त्या बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी सुद्धा ही वेळ देण्यात आलेली आहे. पण तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात असं जात असाल तर मात्र तुम्हाला थोडी अडचण येऊ शकते, कारण शहरातल्या शहरात तुम्ही फिरू शकताय, पण ते सुद्धा जर तुमची गरज असेल तरच घराबाहेर पडा असं या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. त्याचबरोबर ओंकार प्रदीप गुरव, कन्स्ट्रक्शनला परवानगी आहे का? तर कन्स्ट्रक्शनला काही ह्याबाबतचे निर्णयसुद्धा मगाशी जसं मी सांगितलं स्थानिक लेवलला देण्यात आलेले आहेत की परवानगी द्यायची की नाही द्यायची, चालू ठेवायची की नाही ठेवायची. पण बऱ्याच ठिकाणची कन्स्ट्रक्शन्सना परवानगी नसल्याचं मुद्दा समोर येतो आहे. त्यामुळे खाजगी किंवा ही कन्स्ट्रक्शन असतील ती या काळामध्ये बंदच राहतील. त्याचबरोबर अनेक प्रश्न आपल्यासमोर येत आहेत. अनेक जण आपल्यासमोर प्रश्न विचारत आहेत. या प्रश्नांची वेगवेगळी अपडेट्स आम्ही आपल्यासमोर घेऊन येतच राहू. काय नेमक्या गोष्टी आहेत, काय नेमके त्याच्यामध्ये बदल त्याच्यामध्ये घडत आहेत, नवीन काही नियम येत आहेत का, जिल्ह्यासाठी एकंदरीत काय परिस्थिती आहे, गोव्याच्या संदर्भामध्ये काही नवीन अपडेट्स येत आहेत का, याबाबतची नवीन माहिती अपडेट्स आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत राहू. तुर्तास इथंच थांबतोय. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. विस्फोटक कोरोना रुग्ण वाढ, जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद. सहकार्यासाठी राजेश टोपेंनी जोडले केंद्र सरकारला हात. आणि खेळ कोणाला दैवाचा कळला, सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. डॉइट्सफार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्सफार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्सफार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं डॉइट्सफार सादर करत आहे. ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. डॉइट्सफार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. आबा कोटकर, अनुजा केटरर्स, डेकोरेटर्स, इव्हेंट्स, ऑल इव्हेंट ऑर्गनायझर, माझगाव.
अलकनंदा सभागृह, बेनकिट आणि मल्टीपर्पज हॉल, माझगाव रेल्वे स्टेशन रोड, द्वारका कृष्ण मंगल कार्यालय, बेनकिट आणि मल्टीपर्पज हॉल, बांदा गडगेवाडी, सावंतवाडी राजवाडा पॅलेस, ओपन जागा आणि हॉल, अनुजा बिर्याणी सेंटर, माझगाव भटवाडी, अनुजा एंटरप्राइजेस, माझगाव भटवाडी, होलसेल आणि रिटेल किराणा, अनुजा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, सर्व प्रकारच्या प्रवासी आणि मालवाहक गाड्या भाड्यानं उपलब्ध, होलसेल आणि रिटेलर्स, सूर्या सॉफ्ट ड्रिंक्स कुडाळ, विकी आईस्क्रीम कुडाळ, सर्व प्रकारच्या कार्यक्रमाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. व्हॉट्सअप नंबर 8275 31 48 51 94 21 08 41 75 96 37 14 41 24 आणि 95 52 29 26 60.